नमस्कार. आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक दुसरा. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते. श्लोकाचा अर्थ. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. भगवंतांच्या निर्गुण निराकार तत्वाचा जो प्रभाव, महात्म्य आणि रहस्य यांसह जे यथार्थ ज्ञान आहे त्याला ज्ञान असे म्हणतात. तसेच त्यांच्या सगुण निराकार व दिव्य साकार तत्वाची लीला, रहस्य, गुण, महत्व व प्रभाव यांसह असणाऱ्या यथार्थ ज्ञानाचे नाव विज्ञान होय. या अध्यायामध्ये जो काही उपदेश दिलेला आहे तो सर्वच्या सर्वच ज्ञान विज्ञानाच्या प्राप्तीमध्ये साधन म्हणून दिला आहे. उदाहरणार्थ 13व्या अध्यायातील 7व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत ज्ञानाच्या साधनांना ज्ञान असे म्हटले आहे. तसेच हा संपूर्ण अध्यायच ज्ञानविज्ञानाच्या उपदेशाने पूर्ण असल्यामुळे ज्ञानविज्ञान स्वरूपच समजला पाहिजे. ज्ञान व विज्ञान यांच्याद्वारे भगवंतांचे समग्र स्वरूप चांगल्या प्रकारे कळून येते. हे विश्व ब्रह्मांड तर भगवंतांच्या समग्र स्वरूपाचा एक लहानसा फक्त अंश आहे. जेव्हा मनुष्य भगवंताचे समग्र रूप जाणून घेतो तेव्हा स्वाभाविकपणे त्याला काहीही जाणण्यासारखे उरत नाही. भगवंतांनी 10व्या अध्यायाच्या शेवटी स्वतः म्हटले आहे, हे अर्जुना, तुला जास्त जाणण्याची काय गरज आहे? मी आपल्या तेजाच्या एका अंशाने हे संपूर्ण जग धारण करून स्थित आहे. विज्ञानासहित ज्ञानाला जाणल्यानंतर जाणणे शिल्लक राहत नाही. तात्पर्य, माझ्याशिवाय संसाराचे मूळ दुसरे कोणीच नाही, केवळ मीच आहे. आणि तत्वाच्या दृष्टीने सर्व काही वासुदेवच आहे आणि दुसरे कोणी नाहीच असे जाणून घेतले तर जाणणे कसे शिल्लक राहील? कारण याच्याशिवाय दुसरे काही जाणण्यायोग्य नाहीच. जर एका परमात्म्याला न जाणता संसाराच्या पुष्कळशा विद्यांना जाणूनही घेतले तरी वास्तविक काहीच जाणले नाही, केवळ कोरडे परिश्रमच केले असे होते. जाणणे काहीही शिल्लक राहत नाही याचे तात्पर्य इंद्रिय, मन, बुद्धीने जो परमात्म्याला जाणत असतो ते वास्तविक पूर्ण जाणणे नव्हे. कारण हे इंद्रिय, मन आणि बुद्धी प्राकृत आहेत. म्हणून हे प्रकृतीहून अतीत असलेल्या तत्वाला जाणू शकत नाहीत. स्वयं जेव्हा परमात्म्याला शरण जातो तेव्हा स्वयंच परमात्म्याला जाणतो. म्हणून परमात्म्याला स्वयंनेच जाणले जाऊ शकते, मन, बुद्धी इत्यादींनी नव्हे. अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.